पण आता वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामध्ये आज गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। तर ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये सकाळी 11 वाजता हा जनता दरबार भरवण्यात येईल। नाईकांच्या जनता दरबाराच्या आधी भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती। तर मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे खरं तर पालकमंत्री आहे। तर दुसरीकडे मंत्री आणि शिवसेना नेते सरनाईक हे सुद्धा आता पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहेत। त्यामुळे जनता दरबारावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। मंत्री आणि शिवसेना नेते सरनाईक पालघरमध्ये जनता दरबार घेतात, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे। त्याची ही तयारी सध्या आपण पाहतोय। थोड्याच वेळात या जनता दरबाराला सुरुवात होणार आहे। त्यासाठी भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती। मला तुम्ही आणि कोणती समस्या या ठिकाणी मांडणार आहे, एकंदरीत तुमची आतापर्यंत कामं झाली का नाही या संदर्भातला या ठिकाणी पाडा तुम्ही गिरवणार आहे? सर, आम्ही आंबिवलीवरून आले, मोहण्यावरून। आम्ही NRC कंपनी आहे माझ्या इथे, 2009ला कंपनी बंद झाली आहे। 4200 लोक कामगार होते। 4200 कामगार आज घरी बसलेत। अदानीने ती कंपनी विकत घेतलेली आहे, तरी आम्हाला कामगारांना अजून न्याय भेटला नाही आहे। म्हणून आम्ही नाईक साहेबांकडे एक 100% आशेने बघायला आलो आहे की बाबा कुठेतरी आम्हाला न्याय भेटेल। परंतु या ठाणे महापालिकेमध्ये गरीब कंत्राटी कामगारांचं शोषण केलं जातं, अनेक भ्रष्टाचार केला जातो। ठाणे महापालिका जो करारनामा GR आहेत यामध्ये तो कामगारांना लिवी दिली जाते, शेच्यासाठी लिवी दिली जाते। यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वार्डामध्ये जर गरीब कामगारांचा जर न्याय मिळत नसेल तर कामगारांनी कुठे जायचं, कोणाला न्याय मागायचा? त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल याची आम्ही आशा बघतो। नक्कीच हे सर्व जे आहेत ते जनता या ठिकाणी आपले मत मांडण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच जनता दरबारामध्ये आता अनेकांच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे।